म्हणजे शाळाच आहे का हो? हे नामस्मरण म्हणा, ईश्वराप्रती जी भक्ती आहे ती आपल्या पुढे सादर करते ही छोटीशी आरवी सूर्यवंशी. आणि या मुलीचं एक कौतुक करण्यासारखं आहे की ही आहे तर इतकी इटुकली पिटुकली, पण तिच्या गाण्यासाठी तिचे जे पालक, तिचे आई वडील जे कसरत करत आहेत. तिची आई स्वतः पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, पण ती तिच्या गाण्यासाठी दोनदा फेऱ्या मारून गेली की बाबा माझी ड्युटी आहे, हिला सोडायचं आहे. आणि ती इथे येऊन म्हणजे मुलांसाठी पालक किती प्रयत्नशील आहेत, त्यांच्यात हे संस्कार रुजावेत, ही जी जुनी गाणी आहेत ती त्यांच्या लक्षात यावीत, त्यांनी ती म्हणावी. आणि या जुन्या गाण्यातून किंवा या भक्तिमय गाण्यातूनच त्यांच्यात काहीसे संस्कार रुजवले जातात. आताची जर गाणी आपण ऐकली तर ती थोडीशी निराळीच असतात, पण त्याच्यातून मुलांना काही शिकण्यासारखं असेल असं तरी मला वाटत नाही. पण ही छोटीशी आरवी सूर्यवंशी आपल्यासमोर एक शाळा सादर करणार आहे आणि ती विठ्ठल नामाची शाळा आपण ऐकणार आहोत आरवी सूर्यवंशी हिच्याकडून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तिच्यासाठी, छान प्रोत्साहन देऊया तिला. विठ्ठल नामाची पांडुरंग
तुम्ही गाणं बघितलं, पण तुम्हाला काय जाणवलं थोडं, म्हणजे ती एवढीशी मुलगी आहे पण ती काय करत होती हे तुम्हाला जाणवलं का? की जेव्हा तिच्या साथीला कोण बसतंय, इवन जरी वादक बसलेले असतील किंवा कोरस असेल, पण जेव्हा ती गायला बसते तिला माहिती असतं की हे कोरस गाणार आहे, पण तरीही त्यांना ती आठवण करून देते म्हणा. म्हणजे ही एक क्विकनेस, आणि हे खरंच तिच्या पालकांचं अभिनंदन, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी सुद्धा, की एवढ्या छोट्या वयात त्यांनी खूप छान संस्कार दिलेत आणि खरंच तिचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल हो हीच प्रार्थना. पुढचं गाणं ऐकूया आपण, वेढा वेढा रे.